पुढे जाऊ बातमी बीडमधनं। रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला बीड जिल्हा आता बाजारपेठेसाठीही प्रसिद्ध होऊ लागलाय। बीडच्या बाजार समितीनं सुरू केलेल्या रेशीम खरेदी केंद्रामुळे आता राज्यभरातील शेतकरी या ठिकाणी दाखल होत आहेत। मोठ्या प्रमाणावरती व्यापारी येत असल्यामुळे रेशमाला भाव सुद्धा चांगला मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मागच्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी 14 कोटी रुपयांच्या रेशमाची विक्री ही शेतकऱ्यांनी केली असून याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोसे यांनी। बघूया। दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याच्या विविध भागात आता रेशीम शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे। या रेशीम शेतीला बाजारपेठ मिळावी म्हणून बीडच्या बाजार समितीत खरेदी देखील सुरू करण्यात आली असून आता याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण सध्या बीडच्या बाजार समितीमध्ये आहोत। या ठिकाणी बीड परिसरातील शेतकऱ्याबरोबरच अगदी बारामती पुणे साईडच्या देखील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपला माल विक्रीसाठी आणला आहे। आता या मालाचा जो लिलाव आहे ते या ठिकाणचे व्यापारी करत असून शेतकऱ्यांना जवळपास एक 600 रुपये प्रति किलोने या ठिकाणी दर मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणची जी बाजारपेठ आहे आता ती बेंगलोर आणि जालना याच्या तोडीची असल्याचं देखील शेतकरी सांगत असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी खरेदीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांचा देखील ओढा वाढला आहे। या ठिकाणची जी बाजार समिती आहे बाजार समितीकडून या शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामुळे या ठिकाणची जी बाजारपेठ आहे ती आता हळूहळू वाढताना दिसत आहे। एकंदरीतच रेशीम शेतीच्या उत्पादनात रेशीमच्या उत्पादनात बीडचे शेतकरी अग्रेसर असताना आता बीडची बाजारपेठ जालना आणि बेंगलोरच्या तोडीचीच होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।